नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील आपण ही कलमांची सिरीज सुरू केलेली आहे। म्हणजे या कायद्याविषयी संपूर्ण अभ्यासक्रम आपण अभ्यासत आहोत। त्याच्यामध्ये 1 ते 7 कलमांची माहिती आतापर्यंत आपण पाहिली। त्या संदर्भात मागच्या काही माझे व्हिडिओ आहेत, त्या सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून जाऊन तुम्ही सगळे मागचे व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, या कायद्यातील सर्वात महत्त्वाच्या कलमाविषयी आपण माहिती घेत आहोत आणि ही सिरीज अशी अत्यंत महत्त्वाची की ती पाहिल्याच्या नंतर तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत, म्हणजे माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर माहिती मिळत नाही किंवा अनेक अडचणी येतात, अधिकारी माहिती नाकारतात, उत्तर देत नाहीत, कळवत नाहीत, या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी ही कलमांची सिरीज बघणं किंवा या कायद्यातील तरतुदी अभ्यासणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील सगळ्यात महत्त्वाची कलम म्हणजे माहिती नाकारली जाते, माहिती देऊ शकत नाही। तर कोणती माहिती देऊ शकत नाही किंवा कोणती माहिती नाकारायची आहे त्याची तरतूद ही कलम 8 आणि कलम 9 मध्ये केलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 8 आणि कलम 9 या दोन महत्त्वाच्या कलमांची माहिती घेणार आहोत। तर कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील। तर बघा, या ठिकाणी बघा, माहितीचा अधिकार अधिनियम, या ठिकाणी मी RTI 2005 मधील कलम 8 बघा, माहिती प्रकट करण्याबाबत, म्हणजे कोणती माहिती प्रकट करू शकतो, कोणती माहिती देऊ शकतो, कोणती माहिती प्रकट करण्यासारखी आहे, म्हणजे जी समाजामध्ये आपण उघड करू शकतो अशी माहिती कोणती। तर या ठिकाणी या 8 आणि 9 ही कलम खूप महत्त्वाचा आहे। तर बघूया, या अधिनियमात काहीही अंतर्भूत असले तरी कोणत्याही नागरिकाला पुढील माहिती पुरवण्याचे आबंधन असणार नाही। या ठिकाणी या कायद्यामध्ये कोणती माहिती आपण नागरिकाला देऊ शकतो, कोणती माहिती मागण्याचा नागरिकाला अधिकार आहे, अशा बऱ्याचशा तरतुदी जरी असल्या तरी या कलमामध्ये आबंधनं, काही माहिती देण्यावरती बंधने घातलेली आहेत, आबंधने असणार नाही। म्हणजे शासकीय अधिकाऱ्याला ते बंधन असणार नाही की ही माहिती त्यांनी नागरिकाला द्यावीच। किंवा थोडक्यात सांगायचं झालं तर या सेक्शनमध्ये जी उल्लेखलेली माहिती आहे ती माहिती नागरिकाला मिळू शकत नाही थोडक्यात। तर आता ती माहिती कोणती जी नागरिकाला मिळू शकत नाही किंवा जनमाहिती अधिकारी ती नाकारू शकतो, आणि याच्या व्यतिरिक्त कोणती माहिती नाकारता येत नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे। अधिकारी जेव्हा माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर तो नाकारतात किंवा माहिती देऊ शकत नाही असं म्हणतात, तेव्हा कलम 8 आणि कलम 9 मधील कोणत्या पोटकलमानुसार ही माहिती त्या सद्देत बसत नाही किंवा या कलमाचा ब्रेक होतोय म्हणून ही माहिती आम्ही देत नाही असं सहकरण द्यायचं आहे, म्हणजे अर्जाला कळवायचे या कलम 8 आणि कलम 9 मधील या पोटकलमानुसार आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही असा स्पष्ट उल्लेख करायचा आहे। तर काय आहे हा 8 आणि 9 हा कलम, तर बघूया लगेचच। तर कलम 8 मधील 1 आणि त्याच्यामधील सुद्धा पोटकलम क, तर बघा, जी माहिती प्रकट केल्याने भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला, राज्याच्या सुरक्षेला, युद्धतंत्रविषयक, वैज्ञानिक आणि आर्थिक हितसंबंधांना, परकीय राज्यांबरोबर संबंधांना बाधा पोहोचेल किंवा अपराधाला चिथावणी मिळेल अशी माहिती। तर मित्रांनो, माहिती अधिकारामध्ये जी देशाच्या सुरक्षितते संदर्भात आहे, काही गोपनीय प्लॅन्स असतील किंवा आपल्या देशाची सुरक्षितता राखली जाते अशा कागदपत्रांविषयी काय माहिती असेल तर ती देता येत नाही। तर पुढे बघा, ख, कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने जी प्रकाशित करण्यास स्पष्टपणे मनाई केली आहे, जी प्रकट केल्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती। पुढे बघा, ग, जी प्रकट केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होईल अशी माहिती। त्याच्यानंतर घ बघा, वाणिज्य क्षेत्रातील विश्वासार्ह व्यावसायिक गुपिते किंवा बौद्धिक संपदा यांचा समावेश असलेली जी माहिती प्रकट करणे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशा सक्षम प्राधिकाराची खात्री पटली असेल त्या माहिती व्यतिरिक्त जी माहिती प्रकट केल्याने त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहोचेल अशी माहिती। या ठिकाणी एखादी अशी कोणती माहिती, म्हणजेच काय, जर सार्वजनिक हित साधलं जाईल, सार्वजनिक हित हा शब्द या कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे, अशी कोणती माहिती आपण प्रसिद्ध करू शकतो जी समाजाच्या उपयोगी पडेल किंवा ज्यातून काहीतरी फायदा होईल समाजाला आणि एखाद्या व्यक्तीचं नुकसान होणार नाही। हा एक महत्त्वाचा भाग आहे की फायदा पण समाजाचा झाला पाहिजे आणि कोणत्याही व्यक्तीचं नुकसान पण झालं नाही पाहिजे एखादी माहिती उघड झाल्याने।
तर ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. तर पुढे बघूया आपण. बघा जी माहिती प्रकट करणे व्यापक लोकहितेच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी सक्षम प्राधिकाराची खात्री पटली असेल तर त्या माहिती व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीच्या विश्वासार्ह संबंधामुळे तिला उपलब्ध असणारी माहिती. म्हणजे बघा विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती. एखाद्या व्यक्तीची माहिती जर विदेशाकडून मिळालेली आहे, त्याची वैयक्तिक सगळी माहिती आहे, त्याचे मेडिकल रिपोर्ट आहेत, हे आहे ते आहे, एकदम पर्सनल माहिती आहे, त्याचं बँकेचं अकाउंट खाते बिते असेल, सगळं प्रॉपर्टीचा विषय असेल, तर अशी कोणतीही माहिती आपण मागू शकत नाही, कारण की याचा जनहिताशी काही संबंध नाही आहे. किंवा एखाद्या क्रिमिनलची माहिती असेल ती, आणि ती माहिती उघड झाली पाहिजे असं लोकांचं म्हणणं असेल, परंतु ती माहिती उघड झाल्याने जर एखाद्या कानूनी प्रक्रियेमध्ये बाधा येत असेल, म्हणजे त्याचा तपास करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल, तर तशी माहिती सुद्धा लपवली जाते. म्हणजे पोलिसांच्या बाबतीत किंवा सुरक्षा यंत्रणेच्या बाबतीतली ही गोष्ट आहे. पुढे बघा जी प्रकट केल्याने कोणत्याही व्यक्तीच्या जीवितास किंवा शारीरिक सुरक्षितेस धोका निर्माण होईल अशा अथवा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा सुरक्षा प्रयोजनासाठी विश्वासपूर्वक दिलेली माहिती, स्त्रोत किंवा केलेले सहाय्य ओळखता येईल अशी माहिती. म्हणजे एखादी वैयक्तिक व्यक्ती, तर व्यक्तीचं काही मेडिकल रिपोर्ट असतील, त्याचा काही संबंध नाही सार्वजनिक हिताशी, आणि अशी माहिती उघड झाल्याने ते व्यक्तीचं स्वातंत्र्य धोक्यात येईल. म्हणजे ही तर एक प्रायव्हेट गोष्ट आहे, ही पर्सनल गोष्ट आहे. तर अशा कोणत्याही पर्सनल गोष्टी आपण उघड करू शकत नाही. तर बघा, आणि मुख्यतः मला सांगायचं या ठिकाणी झालं तर बरेचसे नागरिक ते काय सार्वजनिक ज्या सामाजिक ज्या स्वराज्य संस्था आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे ज्या नगर परिषद असतील, ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असतील, याच्यामध्येच माहिती मागवतात, आणि याच्यामध्ये अशी जास्त कोणत्या प्रकारची माहिती नसते. त्याच्यामुळं जास्तीत अर्ज जातात ती याच अशा सार्वजनिक विभागात जातात. अशी कोणी गोपनीय माहिती मागितले क्वचितच कोणतरी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करतोय किंवा असं न्यायालयामध्ये अर्ज करतोय, असं क्वचितच कोणतरी असेल, आणि असं अर्ज केल्याच्या नंतर अशा स्वरूपाची माहिती फक्त मिळत नाही. पण बाकी ग्रामपंचायतीमध्ये तर असे कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट नसतात मुळात. त्याच्यामुळे ग्रामपंचायत ही सगळी खुलीच असायला पाहिजे. तर पुढे बघा, ज्या माहितीमुळे अपराध्यांचा तपास करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्यांच्यावर खटला दाखल करणे या प्रक्रियांमध्ये अडथळा येईल अशी माहिती. मी मागाशी सांगितलं तुम्हाला. तर अशी कुठली माहिती प्रसिद्ध करता येत नाही आहे. बघा, मंत्रिमंडळाची कागदपत्रे तसेच मंत्रिपरिषद सचिव व इतर अधिकारी यांच्या विचार विमर्शार्थ अभिलेख. म्हणजे एखादं डॉक्युमेंट तयार होते, त्याच्यावर विचार विनिमय चालला आहे, अजून ते फायनल झालेलं नाही आहे. कुठली एक थोडीशी स्ट्रॅटर्जी असेल, एखादा गुन्हा घडतोय आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी एखादी स्ट्रॅटर्जी असेल, तर ती स्ट्रॅटर्जी आधीच उघड करून जमणार नाही ना, कारण की ती जर उघड झाली तर समजा असं जर प्रॉब्लेमॅटिक कंडिशन तयार होणार असेल तर तो उघड न व्हायला नाही पाहिजे थोडक्यात. तर अशा एक उदाहरणं तुम्हाला देतोय की कशा प्रकारची कंडिशन असते आणि कशा प्रकारच्या कंडिशनमध्ये कोणते डॉक्युमेंट लपवले जातात किंवा वैयक्तिक असतात किंवा ते सार्वजनिक करू शकत नाही. तर पुढे बघा, परंतु मंत्री परिषद निर्णय, त्याची कारणे आणि ज्या आधारावरती निर्णय घेण्यात आले ते सामग्री ही निर्णय घेतल्यानंतर किंवा ते प्रकरण पूर्ण झाल्यावर किंवा समाप्त झाल्यावर जाहीर करण्यात येईल. जसं की मी तुम्हाला म्हटलं की एखादी स्ट्रॅटर्जी जर चालली असेल तर ती चालू असताना समजा प्रसिद्ध झाली नाही, परंतु ते कंप्लीट झाल्याच्या नंतर समजा एखादं हे कशाच्या आधारावर कसं काय ॲनालिसिस केलं ह्याची जर माहिती मागितली तर ती 100% मिळू शकते. तर पुढे बघा, परंतु आणखी असे की या कलमामध्ये निर्दिष्ट करण्यात आले की अपवादांतर्गत असणाऱ्या बाबी प्रकट करण्यात येणार नाही. म्हणजे वादांतर्गत, म्हणजे एखादा वादविवाद सुरू आहे तर त्या वादांतर्गत बाबी प्रसिद्ध करण्यात येणार नाही असं म्हणतात. तर पुढे बघूया, जी माहिती प्रकट करणे हे व्यापक लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे अशी यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकाऱ्याची किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्याची किंवा अपीलीय प्राधिकाऱ्याची खात्री पटली असेल ती खेरीज करून जी प्रकट करण्याचा कोणताही सार्वजनिक कामकाजाशी किंवा हितसंबंधाशी काहीही संबंध नाही किंवा जी व्यक्तीच्या खाजगी बाबतीत अंगतूक हस्तक्षेप करील अशी वैयक्तिक तपशिलांसह माहिती प्रसिद्ध करू शकत नाही. बघा, परंतु जी माहिती संसदेला, या ठिकाणी असं सुद्धा म्हटलेलं आहे, या सगळ्या तरतुदी जरी असतील, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं वाक्य हा मला आवडतो की याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कलम 8 आणि कलम 9 मधला हा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, परंतु जी माहिती संसदेला किंवा राज्य विधानमंडळाला देण्यास नकार देता येणार नाही ती माहिती कोणत्याही व्यक्तीला देण्यासही नकार देता येणार नाही. म्हणजे जी माहिती संसदेला किंवा राज्य विधानमंडळाला देण्यास नकार देता येत नाही. आता सर्वसामान्यांची पॉवर किती आहे तुमच्या लक्षात आलं असेल की
तो डायरेक्ट विधानमंडळाचा किंवा संसदेचा सदस्य असल्यासारखाच विषय आहे तो, एखादा नागरिक सुद्धा. कारण की जी माहिती त्यांच्या सदस्याला म्हणजे संसदेच्या सदस्याला किंवा राज्य विधानमंडळाला देण्यास नकार देता येत नाही, अशी कोणतीही माहिती नागरिकाला देण्यास नकार देता येत नाही. तर पुढे बघा, दुसरा कलम 8 मधील हा दुसरा कलम आहे, पोटकलम 2 आहे हा. शासकीय गुपिते अधिनियम किंवा पोटकलम 1 अनुसार अनुज्ञेय असलेली कोणतीही अपवादापायी आणि काही अंतर्गत असली तरी माहिती प्रकट केल्याने बघा साध्य होणारी लोकहिते संरक्षित हितसंबंधास होणाऱ्या हानीपेक्षा अधिक असेल तर सार्वजनिक प्राधिकरण ती माहिती पाहण्यास परवानगी देऊ शकेल. या ठिकाणी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. तर बघा, माहिती प्रकट करणे, लोकहित. तर बघा, लोकहित म्हणजे काय? मगासपासून मी लोकहित असं म्हणतोय. तर बघा, लोकहित म्हणजे काय? लोकहितासाठी, वैयक्तिक नाही. बरेचसे लोक वैयक्तिक माहिती अधिकार अर्ज टाकत असतात की मला ह्या प्रकरणाविषयी माहिती पाहिजे, मग त्यांनी काय म्हणले, मग त्याचं काय झालंय. तर शक्यतो माहिती अधिकारामध्ये अशी माहिती मागायची नाही की वैयक्तिक विषय असेल तो. एखादा मॅटर, जमिनीचं मॅटर आहे, मला ती माहिती पाहिजे, याची माहिती पाहिजे, ती जमिनीचं मॅटर हा वैयक्तिक मॅटर झाला. मित्रांनो, लोकहित महत्त्वाचं आहे. लोकांचं हित कशामध्ये ते आहे. पुढे बघा, नागरिकांचा कायदा, सर्वसामान्यांचे कल्याण झाले पाहिजे, जे सार्वजनिक फायद्याचे सर्वांच्या दृष्टीने व्यापक हिताचे हे लोकहित. सामाजिक स्वास्थ्य, नागरिकांच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण होईल. म्हणजे एखाद्या ठिकाणी अन्याय होत चालला आहे आणि कॉमन हा आहे तो सगळ्याच नागरिकांवर अन्याय होतोय, मग त्या ठिकाणी आपण माहिती अधिकार अर्ज केला आणि हा जो सगळ्या नागरिकांवर अन्याय होणार तो चुकीचा आहे आणि म्हणून मला ही माहिती पाहिजे जेणेकरून मला हे सगळं उघड होईल की अरे की प्रकार काय चालला आहे. अशी एखादी जर कुठली माहिती तुम्ही मागत असाल तर ती जनहिताशी संबंधित आहे, सामाजिक उपयोगाची आहे आणि ती माहिती मिळणे तुम्हाला गरजेचं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही ग्रामपंचायतमध्ये लाभार्थ्यांची यादी जर मागाल ना त्यासुद्धा मिळेल, कारण की त्याच्यामध्ये सुद्धा लोकहित आहे की एखाद्या घटकांवरती अन्याय होतोय. ही यादी अधिकार आहे सर्वांनाच की कोणाला लाभ मिळतोय, कोणाला लाभ मिळत नाही आहे हे तपासण्याचा, हे पाहण्याचा अधिकार सर्वांना आहे. म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाच्या याद्या या सार्वजनिक हिताशी संबंधित आहेत. तर कलम 8 मधील हा पोटकलम 3 बघा. पोटकलम 1 पोटकलम आणि खंड ग च्या तरतुदी अधीन राहून कलम 6 अन्वये ज्या दिनांकास विनंती केली असेल त्या दिनांकापासून 20 वर्षपूर्व झाली असेल, उद्भवली असेल किंवा घडली असेल अशी कोणती घटना, प्रसंग किंवा या बाबतीत कोणती माहिती ही कोणत्याही व्यक्तीस त्या कलमांद्वारे विनंती करण्यात आल्यावर पुरवण्यात येईल. परंतु 20 वर्षाच्या उक्त कालावधीची संगणना ज्यापासून करावयाची त्या दिनांकासंबंधात कोणताही प्रश्न उपस्थित झाल्याचे अधिनियमात तरतूद केलेल्या सर्वसाधारण अपिलांना अधीन राहून केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असेल. या ठिकाणी मागील 20 वर्षापर्यंतची माहिती मागू शकता तुम्ही. बघा, कलम 9 मध्ये काय म्हणलंय बघा, विवक्षित प्रकरणात माहिती देण्यास नकार देण्याची कारणे. एखादी माहिती पुरवण्याच्या विनंतीमुळे जर राज्याव्यतिरिक्त अन्य एखाद्या व्यक्तीच्या कॉपीराईटचे उल्लंघन होत असेल तर कलम 8 तरतुदींना बाधा न येऊ देता यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकाऱ्यास अशी माहिती पुरवण्याची विनंती नाकारता येईल. या ठिकाणी कोणती माहिती पुरवा म्हणजे जनमाहिती अधिकारी कोणती माहिती पुरवतात, पण त्याच्यामध्ये कलम 8 मधील कोणत्याही तरतुदीला बाधा नाही गेली पाहिजे, कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे. या सगळ्यांचा अभ्यास हा जनमाहिती अधिकाऱ्याला करावा लागतो. तर पुढे बघा, या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी हा सगळा एवढाच विषय आहे. कलम 8 आणि कलम 9 मधील या सगळ्यात महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या आपण पाहिल्या. मित्रांनो, बरेचशा वेळेला माहिती अधिकार अर्ज नाकारले जातात आणि हे का नाकारले जातात याची कोणतीही कल्पना नागरिकांना नसते. नागरिक फक्त कमेंट करतात किंवा बोलतात की मला माहिती मिळाली नाही, त्यांनी माझा अर्ज फेटाळला. पण का फेटाळला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते जनमाहिती अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे की या कलम 8 मधील किंवा कलम 9 मधील कोणत्या तरतुदीनुसार तुम्ही माझा अर्ज फेटाळला आहे, कोणती तरतूद आहे ती. म्हणजे एखाद्या व्यक्तिगत जीवनाशी काय संबंध आला आहे काय, कुठल्या गोपनीय संरक्षण यंत्रणांचा काय विषय आहे का कुठला हा विषय आहे का काय आहे, हे पूर्णपणे कलम 8 मधील पोटकलम मेन्शन केलं पाहिजे की या कलमाला तुमची माहिती ब्रेक करते किंवा उल्लंघन करते या कलमाचं, म्हणून आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही असं स्पष्टपणे अर्जदाराला कळवलं पाहिजे. आणि बरेचसे जनमाहिती अधिकारी ही बाब कळवत नाहीत आणि याच्या बाबतीत आपण आर्ग्युमेंट केले पाहिजे किंवा संबंधित ज्या अधिकाऱ्याशी आपण कायदेशीररित्या बोललं पाहिजे की साहेब तुम्ही जे काय असेल ते रितसर द्या, नाहीतर हे बंडलबाज करणं आम्हाला देऊ नका. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करून ठेवा.
पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.